प्रज्ञा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत। आज आपण थायरॉइडवरती मात करा आयुष्यभराच्या गोळ्या विसरा भाग 6 या विषयावरती माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर अमोल चाटे। सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत। नमस्कार, थँक्यू। तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात। डॉक्टर अमोल चाटे हे चाटे होमिओपॅथी क्लिनिकचे संचालक आहेत। मागील 7 वर्षांपासून डॉक्टर चाटे यांनी असंख्य थायरॉइडच्या रुग्णांना थायरॉइडच्या आजारातून बरं केलेलं आहे। सरांना आत्ताच दुबईमध्ये द बेस्ट होमिओपॅथी ट्रीटमेंट फॉर थायरॉइड इन इंडिया या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिकच्या माध्यमातून औरंगाबाद, मुंबई, पुणे इथे सेवा देतात। तसंच ऑनलाईन कन्सल्टेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शहरामध्ये उपचार उपलब्ध करून देतात। ऑस्ट्रेलिया, दुबई, न्यूझीलंड या देशातून सुद्धा रुग्ण डॉक्टर अमोल चाटे यांच्याकडे उपचारासाठी येतात। तर डॉक्टर, मुळात ह्या विषयाला सुरुवात करण्याआधी थायरॉइड म्हणजे काय त्याबद्दल सांगाल? थायरॉइड म्हणजे काय तर आपल्या गळ्याच्या समोरच्या भागामध्ये थायरॉइड नावाची ग्रंथी असते। या ग्रंथीमधून थायरॉक्सिन नावाचं हार्मोन तयार होत असतं आणि या हार्मोनचा उपयोग आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांमध्ये मेटाबॉलिझमची प्रक्रिया नॉर्मल करण्यासाठी होत असतो। आणि जेव्हा या हार्मोनचं प्रमाण कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये तयार होतं त्यावेळेस आपण त्या संबंधित रुग्णाला किंवा संबंधित व्यक्तीला असं म्हणतो की याला थायरॉइडचा आजार झाला आहे। आणि त्या हार्मोनचं प्रमाण कमी किंवा जास्त तयार होणं यानुसार आजाराचे प्रकार ठरतात। एकतर हायपोथायरॉइड असतो, हायपरथायरॉइड असतो। अशा प्रकारे आपण असं समजतो की थायरॉइडच्या हार्मोनमध्ये जे काय थायरॉक्सिन हार्मोनमध्ये जे काय असंतुलन झालंय त्यानुसार आपण ठरवतो की या संबंधित व्यक्तीला थायरॉइडचा आजार झालाय असं आहे। अगदी सर, मग या थायरॉइडचे सुद्धा काही प्रकार असतात का? त्याबद्दलही थोडी माहिती द्याल? हो, नक्कीच। थायरॉइडच्या आजाराचे प्रामुख्याने आपल्याला 4 प्रकार दिसून येतात। याच्यामध्ये 2 प्रकार हे पेशंटच्या भाषेत जर म्हणलं तर ते असे असतात की रक्तामधले, आणि दुसरे 2 प्रकार असतात ते गळ्याला गाठी दिसतात आपल्याला। तर रक्तामध्ये म्हणजे पेशंटच्या भाषेत जर आपण म्हणलं की रक्तातला थायरॉइड काय, तर ते असं असतं की एक तर पहिला हायपोथायरॉइड, दुसरा हायपरथायरॉइड, तिसरा म्हणजे गाठीचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये येतो गॉयटर, आणि चौथा प्रकार आहे थायरॉइड नोडूल। आता या प्रकारचे थायरॉइडचे आजार असतात याची थोडीशी माहिती आपण बघूयात। पहिला जो प्रकार आपण बघितला की हायपोथायरॉइड। आता या प्रकारच्या थायरॉइडमध्ये काय होतं की थायरॉक्सिन हार्मोनचं जे प्रमाण आहे थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये ते कमी प्रमाणामध्ये तयार होतं आणि त्या प्रकारे पेशंटला आपल्याला सिम्पटम्स दिसतात। या प्रकारच्या आजारामध्ये पेशंटचं वजन वाढतं, हा एक प्रामुख्याने आपल्याला सिम्पटम दिसतो आणि त्यानुसार आपण ओळखतो की पेशंटला हायपोथायरॉइड आहे। दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये असा आहे की हायपरथायरॉइड या प्रकारच्या आजारामध्ये पेशंटच्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये थायरॉक्सिन हार्मोनचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये तयार होतं आणि या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये पेशंटचं वजनही कमी होतं। यावरून आपण ओळखू शकतो की पेशंटला हायपरथायरॉइड झाला आहे। तिसरा प्रकार जो आहे तो गॉयटर। या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये पेशंटच्या ग्रंथीवर आपल्याला सूज दिसते। आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे थायरॉइड नोडूल। याच्यामध्ये ग्रंथीमध्ये गाठी दिसतात। आता गॉयटर आणि थायरॉइड नोडूल याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो कसा ओळखायचा, तर दोन्ही प्रकारच्या आजारामध्ये आपल्याला ग्रंथीवर सूज दिसणार आहे, परंतु गॉयटर आहे की थायरॉइड नोडूल आहे हे समजण्यासाठी आपल्याला सोनोग्राफीची तपासणी करावी लागते आणि त्यानुसार आपल्याला या प्रकारांमधला जो फरक आहे तो ओळखता येतो। आणि डॉक्टर, मग मुळात थायरॉइडच्या आजाराची जी लक्षणं आहेत ती कशी ओळखायची? एखाद्या पेशंटला थायरॉइडचा आजार झाला तर हे कसं ओळखायचं, तर याच्यामध्ये कसं असतं की एकदमच पेशंटला माहिती नसतं की त्यांना काय झालंय। तर सुरुवातीला काय होतं की आता प्रामुख्याने हायपोथायरॉइड बायकांमध्ये दिसतो। तर बायकांमध्ये काय होतं की अंगावरती सूज येते किंवा अचानक वजन वाढायला सुरू होतं, अचानक घबराट होते, छातीत धडधड होते, त्याच्यानंतर विनाकारण भीती वाटते, डिप्रेशन येतं, मूड स्विंग होतात, चिडचिड होते पेशंटला, अचानक थंडी वाजते, अचानक गरमी होते, त्याच्यानंतर हातापायामध्ये पेन व्हायला सुरू होतात, मसल पेन होतात, यानंतर डोळ्यांमध्ये डोळ्यातनं पाणी येणं किंवा डोळ्यांना त्रास होणं असे प्रकार आपल्याला दिसतात। भूक जास्त लागणं किंवा भूक कमी लागणं, आणि हायपोथायरॉइडमध्ये असं होतं की जेवण कमी जरी केलं तरी पण पेशंटचं वजन वाढत जातं। तर अशा प्रकारची लक्षणं दिसतात आणि मग हे लक्षणं बघून पेशंट एखाद्या जवळच्या दवाखान्यामध्ये जातात, मग तपासणी करतात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि आपल्याला कळतं की थायरॉइडचा आजार आहे। आता आपण बघूयात हायपरथायरॉइड। आता हायपरथायरॉइड या आजारामध्ये काय होतं की पेशंटचं वजन हे
अचानक विनाकारण म्हणजे काही कारण नसताना वजन कमी होतं. आणि हायपर थायरॉइडमध्ये पेशंटला डोळे बाहेर येतात, हे एक प्रामुख्याने मोठं लक्षण असतं. त्याच्यानंतर डोळ्यांचे त्रास भरपूर असतात. पेशंटला वारंवार शौचास जावं लागतं, जुलाब होतात. त्याच्यानंतर काहीही खाल्लं तरी ते पचत नाही. हे अशा प्रकारचे आपल्याला लक्षणं हायपर थायरॉइडमध्ये दिसतात. आता पुढचे जे प्रकार आहेत थायरॉइडचे, याच्यामध्ये येतं की गॉयटर आणि थायरॉइड नोडूल. यामध्ये पेशंटला मेन लक्षण हे दिसतात की त्यांच्या गळ्यावरती सूज येते किंवा गाठ येते आणि त्यानुसार मग डॉक्टर त्याचं निदान करतात. डॉक्टर, आपल्याला अंजली कदम यांचा एक फोन आलेला आहे. नेमका त्यांचा काय प्रश्न आहे ते आपण बघूयात. बोला अंजलीजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर, मी अंजली कदम बोलते मुंबईवरून. मला गेले 10 वर्ष झाले थायरॉइडचा त्रास आहे. नियमित गोळ्या घेते मी, पण तरी पण रिपोर्ट पण नॉर्मल येतोय, पण तरी पण मला जे त्रास होत आहेत ते काही कमी होत नाही. तर याचं काय कारण असू शकतं? नक्कीच. ॲक्च्युली हा जो प्रश्न विचारलाय तुम्ही, हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की म्हणजे तुम्हीच नाही, हे जवळपास थायरॉइडच्या रुग्णांमध्ये आपल्याला 90% रुग्णांमध्ये ही समस्या दिसते की पेशंट रेग्युलरली गोळ्या घेतात, रिपोर्ट नॉर्मल असतात, परंतु त्रास चालू असतात. म्हणजे असे कितीतरी पेशंट आहेत की जे रोज न चुकता एकही दिवस गोळी चुकू देत नाहीत आणि वर्षानुवर्ष गोळ्या घेत असतात, परंतु त्यांना होणारे त्रास काही कमी होत नाहीत. तर याचं कारण काय? तर ॲक्च्युली काय होतं की म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हालाच नाही, तर हे मी टी व्ही बघणाऱ्या दर्शकांना आणि हजारो थायरॉइडच्या रुग्णांना देऊ इच्छितो की याच्यामध्ये काय होतं की एक पेशंटचं बऱ्याच वेळा असं असतं की सर 5 वर्ष गोळ्या घेतोय, 10 वर्ष गोळ्या घेतोय, 20 वर्ष झालेत गोळ्या घेतोय, परंतु त्रासही चालू आहेत. तर याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्हाला हायपोथायरॉइड असेल किंवा हायपरथायरॉइड असेल, याच्यामध्ये हार्मोनचं प्रमाण संतुलित नसतं की कमी जास्त असतं आणि त्यानुसार तुम्हाला जवळचे डॉक्टर तुम्हाला गोळ्या देतात, तुम्ही रोज गोळ्याही घेतात. तर या गोळ्या घेण्याने काय होतं की तुमचं हार्मोनचं प्रमाण शरीरातलं संतुलित होतं, परंतु हार्मोनचं जे कार्य आहे की जे नॅचरल हार्मोन तुमच्या ग्रंथीमधून तयार होतं आणि ते हार्मोन जेव्हा तुमच्या शरीरामध्ये मेटाबॉलिझमची प्रक्रिया नॉर्मल करत असतं, तर हे कार्य हे गोळीतलं हार्मोन नीट करत नाही आणि तुमची मेटाबॉलिझमची प्रक्रिया जी आहे ती डिस्टर्बच राहते. म्हणून की रेग्युलर रोज गोळ्या घेऊन रिपोर्ट नॉर्मल येतात की म्हणजे शरीरातली जी हार्मोनची कमतरता जी आहे ती भरून निघते, परंतु जे मेन कार्य आहे हार्मोनचं की मेटाबॉलिझमची प्रक्रिया नॉर्मल करणं किंवा शरीरातले वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन मेटाबॉलिझम नॉर्मल करणं, ही प्रक्रिया नॉर्मल होत नाही आणि मग तो जो डिस्टर्बन्स असतो त्याच्यामुळे तुम्हाला शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये काही ना काही डिस्टर्बन्स दिसतो आणि मग त्यामुळे असं होतं की वर्षानुवर्ष गोळ्या घेऊनही पेशंटला त्रास चालूच असतात. आता याच्यामध्ये असं आहे की मग आता आम्ही काय करू शकतो? तर आमच्या क्लिनिकमध्ये जी उपचार पद्धती उपलब्ध आहे, तर याच्यामध्ये आम्ही पहिलं मेटाबॉलिझम नॉर्मल करतो आणि त्यानंतर तुमची ग्रंथी चांगली काम करते, ग्रंथीमधनं हार्मोन नॉर्मल तयार होतं आणि हळूहळू गोळ्या कमी कमी होत जातात. परंतु पहिल्या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये पेशंटला होणारे जे लक्षणं आहेत, पेशंटला होणारे त्रास आहेत, ते लवकरात लवकर आम्ही कमी करतो. तर आता ज्या अंजली कदम होत्या त्यांनी जो प्रश्न विचारला, तर तशाच अनेक दर्शक असतील त्यांच्या मनात हा प्रश्न असेल, त्या सर्वांनी आमच्या क्लिनिकमध्ये येऊन उपचार घ्यावेत आणि तुमचे मेटाबॉलिझम नॉर्मल करावं, ज्याने काय होईल की तुम्हाला आमचे औषध चालू केल्या शारीरिक त्रास कमी होतील, हळूहळू गोळ्या बंद होतीलच, परंतु तुमचे रोजचे त्रास आम्हाला तुमचे लवकरात लवकर कमी करता येतील. थायरॉइड हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो का? ॲक्च्युली ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की नाही होत, पण मी म्हणतो की थायरॉइड पूर्णपणे बरा होऊ शकतो. 3 वर्षापूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा लेख लिहिला होता न्यूजपेपरमध्ये, मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले होते की तुम्हीच कसं काय म्हणताय बरं होता. आता मागच्या 3 वर्षामध्ये मी हजारो पेशंटला बरं केलंय आणि त्यामुळे मी आता सांगू शकतो की थायरॉइडचा आजार पूर्णपणे बरा होतो आणि थायरॉइडचा आजार ज्यांना पण असेल त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे की थायरॉइड हा बरा होणारा आजार आहे. हा, परंतु कसं होतं की कोणत्या पॅथीमधून बरा होईल हे आतापर्यंत कोणी बोललंच नाही आणि त्याच्यामुळे होमिओपॅथी उपचार पद्धतीने थायरॉइड पूर्णपणे बरा होतो. त्याच्यामध्येही कसं आहे की होमिओपॅथी डॉक्टर तर हजारो आहेत, परंतु प्रत्येक आजाराला बरं करण्याचा किंवा प्रत्येक डॉक्टरचा एक अनुभव असतो आणि जो मागच्या 7 वर्षामध्ये मला आलाय की
आमच्या क्लिनिकमध्ये जी उपचार पद्धती आम्ही डेव्हलप केली आहे मागच्या 7 वर्षामध्ये, क्लिनिकल ट्रायल्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी घडल्या आणि पेशंट हजारो पेशंट बरे झाले. त्यातनं जे आमचे काही मेडिसिन्सचे फॉर्म्युले वगैरे आहेत त्यांनी आम्ही नक्कीच थायरॉइडचा आजार पूर्णपणे बरा करू शकतो. आणि ज्याही रुग्णांना, प्रेक्षकांमध्ये, त्यांच्या नातेवाईकांना कोणालाही थायरॉइडचा आजार असेल तर आता डोक्यामध्ये एक टाका की थायरॉइडचा जरा बरा होणारा आजार आहे आणि तो 100% पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्कीच थायरॉइडच्या विषयावरती आपल्याला आणखीन बोलायचे, मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं ब्रेक नंतर स्वागत. आजचा आपला विषय आहे थायरॉइडवरती मात करा, आयुष्यभराच्या गोळ्या विसरा, भाग 6. आणि याविषयी मार्गदर्शन देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अमोल साठे. डॉक्टर, मुळातच आत्ता जे दर्शक आपल्याला पाहतायत त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? ओके, ॲक्च्युली टी व्हीवरती दिसत असलेले जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि माझी अपॉइंटमेंट घ्या. स्क्रीनवर दिसत असलेल्या तारखांना मी मुंबई, पुणे इथे उपलब्ध असेल. बाकीचे दिवस मी औरंगाबादमध्ये असतो आणि डेट आणि वेळ घेऊन तुम्ही मला भेटा आणि तुमच्या थायरॉइडच्या आजाराला पूर्णपणे बरं करण्यासाठी मी तुम्हाला 100% कधीही केव्हाही मार्गदर्शन करेल. आपण उपचार करूयात आणि तुम्हाला थायरॉइडच्या आजारातून बरं करूयात. डॉक्टर, तुम्ही जसं म्हणालात की थायरॉइडचा आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, तर तुम्ही ज्या उपचार पद्धतीचा अवलंब करताय त्यांनी साधारण किती काळ लागतो थायरॉइडचा आजार पूर्ण बरा व्हायला? हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. क्लिनिकमध्ये येणारा प्रत्येक पेशंट मला हेच विचारतो की सर, थायरॉइड आजार बरा होणार आहे, तुम्ही म्हणताय बरा होत आहे, पण नक्की आजार बरा व्हायला वेळ किती लागणार आहे, आम्हाला एक्झॅक्ट वेळ सांगा. त्याच्यामध्ये होतं कसं की एकच त्याच्यावरती एक मेन म्हणजे एक महत्त्वाचं उत्तर असं असतं माझं नेहमी की तुम्ही किती लवकर माझ्यापर्यंत येत आहेत. की थायरॉइडचा आजार झाल्या पेशंट आला, 1 महिन्यात बरा होतो. 5-6 महिन्यांनी आला, 3-4 महिने लागतात. वर्ष 1.5 वर्षांनी आला, अजून 6-7 महिने लागतील. 2-3 वर्षांनी आला तर अजून थोडा जास्त कालावधी लागेल. किंवा आजार 5-10 वर्ष, 20 वर्ष जुना असेल तरीही पेशंट माझ्याकडे आल्यावरती तो बरा होऊ शकतो. कोणताही पेशंट नाराज होणार नाही आहे. त्याच्यामुळे पेशंटला बरं होण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो तुमचा आजार किती जुना आहे याच्यावरती डिपेंड असतो. जेवढं लवकर पेशंट माझ्यापर्यंत पोहोचेल तेवढं मी त्यांना लवकर बरं करू शकतो. दुसरी गोष्ट अशी असते की चला ठीक आहे, मी माझी औषधं देईल, 100% प्रयत्न करेल, परंतु पेशंटने जर ते नीट फॉलो नाही केलं, की मी सांगितलेल्या गोष्टी नीट ऐकल्या नाही, औषध घेतल्या नाही, तर कालावधी वाढणारच. मग त्या केसमध्ये मी काय करू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटला माझं म्हणणं हे असतं, हे आजार किती वेळ लागेल हे काउंट करण्यापेक्षा आजार पूर्णपणे बरा आपण करू शकतो याच्यावरती आपण जास्त फोकस केलं पाहिजे. आणि कालावधी जो आहे तो प्रत्येक शरीरावरती पण डिपेंड असतो. कधी कधी एखादा पेशंट लवकर बरा होतो, एखादा पेशंट उशिरा बरा होतो, पण ॲट द एंड बरे सगळेच होणार आहेत. नक्कीच. आणि आपल्याला पुण्यावरून एक फोन आलेला आहे, तो फोन आपण घेऊयात. श्रावणी देशमुख यांचा फोन आलेला आहे. श्रावणीजी, आपला प्रश्न विचाराल? नमस्कार सर, श्रावणी देशमुख बोलते मी पुण्यावरनं. प्रेग्नन्सीसाठी थायरॉइडमुळे काही प्रॉब्लेम येतात का, आणि त्यामुळे जर काही प्रॉब्लेम होत असेल तर त्यावर काही उपाय सुचवू शकतायत का तुम्ही? हां श्रावणीजी, तुमचा प्रश्न कळाला मला आणि हा पण एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की थायरॉइडच्या आजाराचा दुष्परिणाम गर्भधारणेवरती नक्कीच होतो. आणि याच्यामध्ये कसं असतं की दुष्परिणाम होतो म्हणजे नेमकं काय होतं की प्रेग्नन्सी, आता सगळ्याच पेशंटला असं होईल असं नाही आहे, परंतु थायरॉइड असलेल्या ज्या काही महिला आहेत, स्त्रिया आहेत, त्यापैकी 100 पैकी 70 पेशंटला प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. 30% बायकांना प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तर त्या 70%मध्ये काय होतं की काही जणांना प्रेग्नन्सी राहतच नाही, किंवा काही महिलांना काय होतं की प्रेग्नन्सी राहिली तरी ॲबॉर्शन्स वगैरे होतात. मग त्यावेळेस काय असतं की योग्य निदान करून योग्य औषधं घेणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये असं होतं की बऱ्याच वेळा बरेच पेशंट येतात की सर, थायरॉइडचा आजार आहे, आम्ही गोळ्याही घेतो आहोत, पण प्रेग्नन्सी राहत नाही आहे. तर हा इथे परत तो भाग येतो जे मी तुम्हाला सांगितलं मेटाबॉलिझमचा. आता आमच्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट उपचार चालू करतो तेव्हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की आमच्याकडे ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ज्या पेशंटला प्रेग्नन्सीचा जो इश्यू होता किंवा प्रेग्नन्सी राहत नव्हती किंवा ॲबॉर्शन्स होत होते, हे प्रॉब्लेम्स आतापर्यंत 100 पैकी 90 पेशंटचे 3 महिन्यामध्ये सॉल्व्ह झालेले आहेत. 3 ते 4 महिने पेशंट स्वतःहून फोन करून सांगतात आम्हाला की सर, आधी प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम होता, तुमचे औषध चालू केले आणि 3ऱ्या महिन्यामध्ये आम्हाला प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हे ऐकून खूप आनंद होतो की चला, आपल्या औषधांनी कोणाच तरी आयुष्याचं कल्याण होत आहे.
गोष्ट अशी होते. तर त्याच्यामुळे भलेही प्रेग्नन्सी राहण्यामध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये ॲबॉर्शन्स वगैरे अशा काही गोष्टी थायरॉइडमुळे होतही असतील, तरी आमच्या उपचार पद्धतीने ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. ह्या प्रॉब्लेममधून आपण बाहेर येऊ शकतो. हां, प्रेग्नन्सी आता कसं होतं की प्रेग्नन्सीविषयी मी बोललो तर मग बऱ्याच पेशंटला काय वाटतं की अरे डॉक्टर तर गर्भ राहण्यासाठी औषध देतात का? तसं नाही आहे की जर थायरॉइडमुळे जर प्रॉब्लेम असेल प्रेग्नन्सी राहण्यामध्ये तर मी नक्कीच त्याला बरं करू शकतो. पण इतर प्रॉब्लेम असतील तर मग ते तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता, असं आहे. डॉक्टर, मुळातच लहान मुलांच्या आरोग्यावरती थायरॉइडमुळे कशा पद्धतीनं दुष्परिणाम होतात किंवा काय परिणाम होतात? ॲक्च्युली काय होतं की लहान मुलांमध्ये थायरॉइडच्या आजाराचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे सध्याला. आता लहान मुलांमध्ये आपल्याला 2 प्रकारे थायरॉइडचा आजार दिसतो. एक तर जन्मताच पेशंटला थायरॉइड असतो, म्हणजे लहान मुलांना एखादा मूल जन्मला आणि त्याला जन्माला कळतं आपल्याला टेस्ट केल्यावरती की याला थायरॉइडचा आजार आहे. आणि दुसरी गोष्ट की जन्मता मूल नॉर्मल असतं, त्याला तेव्हा काही थायरॉइड नसतो, काही आजार नसतो. परंतु त्याला 3 वर्षांनी 5 वर्षांनी किंवा 7-8 वर्षांनी त्याच्या वयाच्या 10व्या-11व्या वर्षी थायरॉइडचा आजार आपल्याला दिसतो किंवा त्याचं वाढ व्यवस्थित होत नाही, त्याची उंची वाढत नाही आणि मग जवळ एखाद्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पेशंट जातात आणि तपासणी करून येतात. मग त्याच्यामध्ये काय होतं की पेशंटला कळतं की थायरॉइड आहे आणि पेशंटला गोळ्या चालू करून टाकतात. ठीक आहे, पण याच्यामध्ये गोष्ट काय होते की लहान मुलांमध्ये आता एखाद्या वयस्कर व्यक्तीला जरी थायरॉइडचा आजार झाला आणि तो गोळ्या घेतोय, शारीरिक त्रास चालू आहेत, परंतु त्याला काही फरक पडत नाही कारण की त्याची शारीरिक, बौद्धिक, मानसिक सगळी वाढ झालेली असते. पण लहान मुलांमध्ये काय होतं की थायरॉइडच्या आजाराचा जो दुष्परिणाम आहे तो त्यांच्या वाढीवरती होतो आणि फक्त शारीरिक वाढच नाही, बौद्धिक वाढ, मानसिक वाढ या सगळ्या गोष्टींमध्ये दुष्परिणाम दिसतो की लहान मुलांची उंची वाढत नाही, त्यांचं वजन एकतर खूप जास्त वाढतं नाही तर वाढतच नाही किंवा वजन कमी असतं. लहान मुलांमध्ये होतं असं की आधी मुलं हुशार असतात परंतु अचानकच त्यांचा अभ्यासामधली प्रगती कमी दिसायला सुरू होते किंवा शाळेमधले शिक्षक सांगतात पालकांना की अरे हा आधी हुशार होता परंतु आता फार अभ्यासामध्ये कमी त्याची प्रगती दिसते आपल्याला. मग अशा वेळी काय होतं की मेडिकलच्या गोळ्या देऊनही पेशंटचा रिपोर्ट नॉर्मल असतात परंतु त्या रुग्णाची वाढ नीट होत नाही, शारीरिक वाढ असते, मानसिक वाढ असते, बौद्धिक वाढ असते आणि याच्यावर दुष्परिणाम दिसत जातो. तर लहान मुलांमध्ये आपल्याला ह्या वाढीवरती लक्ष देणं खूप आवश्यक असतं. तर आमची ट्रीटमेंट जेव्हा चालू होते आणि जेव्हा मुलं पहिले आधी येतात आमच्याकडे आणि त्याला मग 6 महिने आपण जेव्हा बघतो त्या सगळ्या वाढींमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला फरक दिसतो. काही मुलं तर असे आहेत की ट्रीटमेंट घ्यायला आले तेव्हा म्हणजे आधी खूप हुशार होते, त्याच्यानंतर अभ्यासामध्ये ढ झाले आणि आमची ट्रीटमेंट घेतली आणि परत टॉपर आले वर्गामध्ये. असेही काही मुलं दिसतात आपल्याला. तर त्यामुळे लहान मुलांमध्ये आमच्या उपचाराचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. इवन मोठ्या माणसांना तर उपचाराची गरज आहे, म्हणजे मोठ्या स्त्रिया असतील, पुरुष असतील, परंतु लहान मुलांना जर थायरॉइड असेल तर त्यांना आधी आमच्या क्लिनिकमध्ये घेऊन या कारण की त्यांच्या वाढीमध्ये आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायची गरज असते आणि आमच्या उपचारांनी ते दिसतं आपल्याला की शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ एकदम नॉर्मल होत जाते. अच्छा डॉक्टर, आणखीन एक असा खरं तर गैरसमज आहे किंवा समज आहे की होमिओपॅथिक जी औषधं आहेत त्यांनी थोडासा वेळ लागतो बरं व्हायला, तर त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. ॲक्च्युली होमिओपॅथी औषधांनी आजार बरा करायला वेळ लागतो हा एक चुकीचा गैरसमज समाजामध्ये आणि लोकांमध्ये पसरवण्यात आलेला आहे. आता कसं असतं की होमिओपॅथी विरोधी बऱ्याचशा शक्ती असतात आणि त्यांना होमिओपॅथीची ग्रोथ झालेली पाहिजे नसते किंवा त्यांना ती कमी करायची असते. त्याच्यामुळे होमिओपॅथीच्या विषयी खूप सारे गैरसमज पसरवलेत. त्यातला हा एक गैरसमज आहे की होमिओपॅथी औषधं खूप स्लोली काम करतात, खूप उशिराने फरक पडतो. आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण एखादा डायबिटीजचा पेशंट घेऊ आणि तो मागच्या 10 वर्षापासून डायबिटीजच्या गोळ्या घेतोय आणि तो इथून पुढे किती वर्ष गोळ्या घेणार आहे? आयुष्यभर, बरोबर. मागच्या 10 वर्षापासून डायबिटीजच्या गोळ्या घेतोय आणि पुढे किती वर्ष घेणार आहे? अजून आयुष्यभर, मरेपर्यंत, बरोबर. आणि आमची होमिओपॅथी मान्य आहे की स्लोली काम करते, हळूहळू काम करते. आमचे उपचार चालू केले, पेशंटला पहिले 2-3 महिने काही जाणवणार नाही, 6 महिन्यांनी त्यांना थोडाफार फरक पडायला सुरू होईल, वर्षभराने अजून जास्त फरक पडायला सुरू होईल. पेशंटला बरं व्हायला 1.5 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, खूप झालं 3 वर्ष लागतील. पण आफ्टर 3 इयर्स
पेशंटच्या शरीरामध्ये तो डायबिटीज राहील का? नाही. म्हणजे त्या क्षणाला पेशंटचा डायबिटीजचा आजार पूर्णपणे बरा झालेला असेल. म्हणजे 3 वर्षामध्ये का होईना आम्ही खूप स्लोली काम केलं, आम्ही 3 वर्षामध्ये डायबिटीज पूर्णपणे बरा केला. अगदी. आणि तुम्ही जे मेडिकलची गोळी घेताय ती किती वर्ष घेताय? आयुष्यभर. मग स्लो कोण? 3 वर्ष स्लो की पूर्ण आयुष्य गोळ्या घ्यायचं हे स्लो. अगदी. तर होमिओपॅथी औषधं स्लोली काम करतात. हा एक लोकांचा ब्रेन वॉश करून ठेवलाय की फक्त एक गैरसमज आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. खूप अगदी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची खूप चांगली उत्तरं दिली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर तुर्तास आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत राहा TV9 मराठी.